विषय आपला काय? परमेश्वर आपल्या सोबत बोलत आहे, बोलू इच्छित आहे. परमेश्वराला आपल्याशी बोलायचं आहे, हा विषय आपण पाहणार आहोत. आणि काही अध्याय आहेत त्यामधून आपण पाहणार आहोत. आणि यिर्मयाच्या पुस्तकातून आपण बघूया. 16 आणि 17 वचन. पहिला अध्याय. त्यांनी मला सोडले आहे, अन्य देवांपुढे धूप जाळला आहे व आपल्या हातच्या कृतींची पूजा केली आहे. त्यांच्या या सर्व दुष्टतेबद्दल मी त्यांना शिक्षा फरमावीन. तू तर आपली कंबर कस, उठ, मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नकोस, घाबरलास तर मी तुला त्यांच्यापुढे घाबरवीन. पहा, आज ह्या सगळ्या देशांविरुद्ध यहुदाचे राजे, त्यांचे सरदार, त्यांचे याजक व देशातील लोक यांच्या विरुद्ध तुला मी तटबंदीचे नगर, लोहस्तंभ, पितळी कोट असे करतो. ते तुझ्याबरोबर सामना करतील, पण तुझ्यावर त्यांचा वरचष्मा होणार नाही, कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्या बरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो. आमेन. आजचा आपला विषय आहे, परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. एक प्रश्न मी विचारतो, काय रोज तुम्ही पवित्र शास्त्र वाचता का? पवित्र शास्त्र वाचायचा एक नियम आहे. पवित्र शास्त्र पद्धतशीर वाचावं, आदरपूर्वक वाचावं, प्रेमपूर्वक वाचावं, उत्तर दाखल वाचावं, म्हणजे तुम्हाला काहीतरी भेटत आहे. आज आपण निर्गम वाचलं, उद्या प्रगटीकरण वाचतोय. प्रगटीकरण वाचून आपण जरा हवेत येऊ, है ना, मग देवाची सेवा करायला लागू. सेवा करण्यासाठी काय नियमावली आम्हाला माहित पाहिजे. आम्हाला मागं जाणं आहे. मग ते जर नाही माहित तर आम्ही जे भेटलेलं प्रगटीकरण आहे, तुम्ही वाचलेलं प्रगटीकरण आहे, तुम्हाला सांगता येणार नाही. म्हणून पवित्र शास्त्र वाचण्याचा एक नियम आहे. आणि हा विषय आपण आज जे बघत आहोत ना, आपल्याकडे रीडिंग कार्ड आहे ना, है ना, मी यिर्मया पुस्तक चालू आहे सध्या त्या कार्ड प्रमाणे. आणि जेव्हा यिर्मयाचं पुस्तक वाचत होतो, मला एक गोष्ट दिसून आली. जी अवस्था यिर्मयाच्या काळात होती, आजही तीच अवस्था आहे. आजही तीच अवस्था आहे. आणि अवस्था 16 वर्षांत दाखवलेली, त्यांनी मला सोडलं आहे. सगळ्यात मोठी अडचण आणि सगळ्यात मोठी समस्या परमेश्वर सांगत आहे की त्यांनी मला सोडलेलं आहे. हे जे देवाचे लोक आहेत ना, आपण सोडलेले. सोडलेले म्हणजे वचन वाचणं सोडलंय, प्रार्थना करणं सोडलं, देवाच्या लोकांना भेटणं सोडलं, लोकांना अंधकारातून काढणं सोडलं. हे यिर्मयाला परमेश्वराने दाखवलं. पण माहिती त्या समयी यिर्मया कमीत कमी 13 ते 14 वर्षाचा होता, कमीत कमी. तेव्हा परमेश्वराचं वचन त्याच्याकडे आलं आणि परमेश्वर त्याला बोलतो. आणि 17व्या वचनात स्पष्ट परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग. परमेश्वर स्पष्टपणे बोलत आहे, मी तुला ज्या काही आज्ञा करतो ना, सगळं त्यांना सांगायचंय, काहीच लपवायचं नाही. प्रियजनो, आज हे देवाचं लिखित प्रगटीकरण आहे. एकदम सोपं प्रगटीकरण. हे तुमच्या घरात आहे, माझ्याही घरात आहे, आज प्रत्येकाच्या हातात आहे. पण दुर्दैव हे फक्त बंदिस्त आहे. मग परमेश्वर असे लेकरं शोधतो की ज्यांच्याकडे तो आपलं प्रगटीकरण देईल. हे दुसरं लेकरू आहे पवित्र शास्त्राप्रमाणे. यिर्मया म्हणतो मी बाळ आहे. त्या अगोदर परमेश्वर आणखीन एका बाळासोबत बोलला, तो शमूएल. मग इथं आम्ही पाहतो परमेश्वर आणखीन एकाचा शोध घेते की जो माझा आवाज ऐकल
ज्याला मी बोलल. आणि पहिल्या अध्यायात 7व्या वचनामध्ये तो म्हणतो, परमेश्वर मी केवळ बाळ आहे, मी छोटा मुलगा आहे. आणि परमेश्वर त्याला स्पष्टपणे सांगतो की तू असं म्हणू नको, मी बाळ आहे. पहिल्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो इर्म्याच्या. आणि परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुला ज्या कोणाकडे पाठवेल त्याकडे जा. काय सांगत आहे परमेश्वर? जायला सांगितलेले. मी तुला जे आज्ञा पिल, परमेश्वर म्हणतो ते बोल, ते बोल. परमेश्वर आज आपल्याशी बोलत आहे. कोणत्या माध्यमातून? आज आम्ही पवित्र शास्त्र बाजूला ठेवतो आणि जगाची माध्यमं घेतो आणि आम्ही त्याच्यातून देवाचा आवाज ऐकायचा प्रयत्न करतो. या सेवकाचा संदेश खूप चांगला आहे, ठीक आहे, आज नाही आवडला. दुसरा सेवक, आम्ही तिचं माध्यम केलेले, वचन बाजूला झालेलं आहे आणि बाकीच्यांनी वाचनात सोडून दिलेले. मग प्रियजनो, मला सांगा, परमेश्वर आमच्याशी बोलत आहे, कस काय आम्ही निष्कर्ष काढणार? आणि एक गंभीर अवस्था आज पण आहे. इर्म्याच्या काळात जी अवस्था होती ना, तेच चित्र आजही आहे, तेच चित्र आहे. आणि इतकं गंभीर आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, पवित्र शास्त्र पद्धतशीर वाचा, आदरपूर्वक वाचा. आणि तुम्ही आदरपूर्वक देवाला मागताल ना, प्रभू मला दाखव, देव सोप्या रीतीने तुम्हाला प्रगटीकरण देईल. पण वाईट गोष्ट आहे, देवाच्या लोकांनी 16व्या वचनात परमेश्वर म्हणतो, त्यांनी मला सोडलं आहे. पवित्र शास्त्रातलं सगळ्यात गंभीर पाप देवाला सोडणं, जगाला प्राधान्य, जगाला किंमत, जगाच्या माध्यमांना, जगाच्या कामांना प्राधान्य देणं. परमेश्वर म्हणतो त्यांनी मला सोडलेलं आहे. परमेश्वर एका लेकराकडे गेला आणि परमेश्वर त्याला सांगत आहे, मी तुला जे सांगेल ना ते सगळं बोल, तू काही घाबरू नको. इर्म्या हा तो संदेश आहे पवित्र शास्त्रातला, त्याच्या सुरुवातीच्या सेवेपासून तर समाप्तीपर्यंत खूप सारा छळ, खूप सारा त्रास, दुःख, उपासमार, वेदना त्याला मिळाल्या. पण त्याने देवाचं वचन कधीच पडू दिलं नाही. त्याने देवाचं वचन सांगत गेला. त्याला त्रास झाला, त्याला तुरुंगवास झाला, त्याला शिक्षेचं जेवण खावं लागलं, त्याला विहिरीत फेकण्यात आलं, पण त्याने देवाचं वचन सोडलं नाही. आम्ही अजून या अनुभवापासून खूप दूर आहे, पण वचन पण आमच्यापासून दूर आहे. वचनही आमच्यापासून दूर आहे. हे अनुभव पण दूर आहेत, वचन पण दूर आहेत. आणि पवित्र शास्त्र आम्हाला जे सांगत आहे, आम्हाला ते समजणं गरजेचं आहे. आणि परमेश्वराने आपला हात पुढे करून, इर्म्या म्हणतो, माझ्या मुखाला स्पर्श केला आणि मला म्हणाला, पहा, मी आपली वचनं तुझ्या मुखात घातलेली. किती चांगलं आहे ना, देव त्याची वचन आमच्या मुखात टाकतो. मग फक्त रविवारच्या वेळेसच का? मग मी संदेश देते याच वेळेला माझ्या मुखात वचन टाकलेले का? मग इतर वेळी काय राहील माझ्या मुखात? काय पाहिजे? वचन पाहिजे. मी घरी आहे, मी बाजारात आहे, मी दुकानात आहे, मी लोकांसोबत आहे, वचन. परमेश्वर म्हणतो, मी माझं वचन आहे ना तुझ्या मुखात टाकलेले, आणि मी तुला सांगेल ना ते तुला सगळं बोलायचंय. परमेश्वर एका लेकराला निवडलं. प्रियजन, का इर्म्याला निवडलं ह्याच आम्हाला समजणे. परमेश्वर का आपल्याशी बोलत आहे हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. परमेश्वर म्हणतो त्यांनी निरर्थक गोष्टी पुढे धूप जाळला. आज निरर्थक गोष्टीच्या पुढे लोक चालत आहेत, पळत आहेत. काम काम काम, पैसा. आणि परमेश्वर म्हणतो त्यांनी मला सोडलं. देव एका गोष्टीच्या विरोधात नाही, आमच्या कामाच्या. तुम्ही 24 तास काम करा, देवाला राग नाही येणार, देवाला वाईट नाही वाटणार. पण देवाला एका गोष्टीचं वाईट आहे, देवाला सोडणं. आणि जर आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेला वेळ नाहीये, या पवित्र वचनाला वेळ नाहीये, काहीच कामाचं नाही, आपलं हे जे जीवन आहे ना हे बिलकुल कामाचं नाही कोणत्या, मग माझं इथं संदेश देणं, इथं आराधना करणं व्यर्थ आहे. मी कोरडं भाषण देते तुम्हाला, हे बुद्धीचं भाषण आहे. मग पण मी जर आठवडाभर देवासोबत बसत नाही, मी या वचनाची घेवाणदेवाण करत नाही, आणि वरवर इकडून तिकडून मी संदेश घेऊन तुम्हाला जर देईल, मला देवाला भयानक न्यायाला सामोरं जावं. काय माहितीये का, मला असं वाटतं की मला पवित्र शास्त्र ज्ञान आहे,
मग काय, मला असं रेडीमेड जरी संदेश भेटला ना, मी जबरदस्त देऊ शकतो. आणि त्यामध्ये देवाच्या आत्म्याची उपस्थिती नसणार. हाच नियम आपल्या सगळ्यांना लागू आहे. हाच नियम आराधना करणाऱ्याला लागू आहे. हाच नियम प्रार्थना करणाऱ्याला लागू आहे. आणि परमेश्वर हे मूर्तीपूजेविषयी बोलत नाही. परमेश्वर त्याच्या लोकांविषयी बोलतो. परमेश्वर इर्म्याला म्हणतो, हे माझ्या लोकांनी मला सोडले. आम्ही पाहणार आहोत की आपण जे त्याचे लोक आहोत की परमेश्वर काय याविषयी बोलतो. आणि जेव्हा आम्ही दुसऱ्या अध्यायाकडे येतो, बघा एक गंभीर प्रश्न हा परमेश्वर सगळ्यांना आपल्याला वैयक्तिक करत आहे. आणि प्रियजनो, या प्रश्नाचं उत्तर आम्ही देवाला दिलं पाहिजे. आमच्याकडे त्याचं उत्तर पाहिजे. देव जेव्हा आम्हाला प्रश्न करतो, दुसरा अध्याय याचं 5 वचन जेव्हा आम्ही वाचतो, तेव्हा या वचनात एक प्रश्न तुमच्या आणि माझ्या समोर येतो. परमेश्वर म्हणतो की तुमच्या पूर्वजांना माझ्या ठाई असा कोणता अन्याय आढळला की ते माझ्यापासून दूर गेले व शून्याच्या मागे लागून शून्यच झाले. हा प्रश्न परमेश्वर तुम्हाला आणि मला आज करत आहे. हे दुःख आहे परमेश्वराचं की माझ्याकडे कोणता अन्याय, मी कुठं चुकलो, मी कुठं वाईट वागलो की तुम्ही मला सोडलं. वचन वाचणं सोडलं, आत्म्यात चालणं सोडलं, देवाचं ऐकणं सोडलं. परमेश्वर म्हणतो मी कुठं चुकलो. अनेकांच्या जीवनात देव चुकलेला आहे. देवाने माझ्या प्रार्थना ऐकल्या नाही, मी नाही जाणार चर्चला. देवाने मला उत्तर दिलं नाही, मी प्रार्थना करणार नाही. देवाने माझं ऐकलं नाही, मी वचन वाचणार नाही. ठीक आहे, त्यांच्या दृष्टीने ते चुकलेलं म्हणजे देवाचं चुकलेलं आहे. पण प्रश्न आज हा आम्हाला प्रश्न करत आहे, देव कुठे चुकला? काय आम्हाला कामं नाहीये म्हणजे कामं भेटलेली नाही का? आहे आमच्याकडे कामं, म्हणजे दिलेले आमची भाकर आम्हाला. पण परमेश्वराचं दुःख आहे, माझ्यामध्ये कोणता अन्याय तुम्हाला दिसला की तुम्ही मला सोडलं? तुमच्या पूर्वजांनी पण मला सोडलं. इर्म्याच्या अवस्थामध्ये हे चित्र होतं. आज हे चित्र मंडळीचं आहे. आम्ही आपल्यावरून घेत आहोत. आपण मोजके लोक आहोत. त्या मोजक्या लोकातून आणखीन मोजक्या लोकांना देवाचं वचन रोज वाचायला येतं. बघा, विचार करा, म्हणजे जागतिक समस्या किती भयंकर आहे. आणि परमेश्वर इर्म्याशी बोलत आहे की तू त्यांना विचार की माझ्याकडे कोणता अन्याय आहे, मी कुठं चुकलो की तुमच्या पूर्वजांनी माझ्यामध्ये कोणता अन्याय दिसला की ते माझ्यापासून दूर गेले. आज अनेक जण दूर गेले देवापासून. आम्ही पण हळूहळू दूर चाललोय. आम्हाला सध्या काय वाटणार नाही त्याचं, ना भीती ना धाक. का माहिती का? 1 दिवस, 3 दिवस, 1 आठवडा, 1 महिना, मग हळूहळू वचन वाचणं बंद बंद बंद. कारण आम्हाला आता ज्ञान आहे, सगळं माहिती आहे आम्हाला. आमच्या घरी काही प्रार्थनेची गरज नाही, ते अनेक जण म्हणतात. का माहिती का? वचन वाचणं बंद केलेले, देवासोबत बसणं बंद केलेले, देवासोबत बोलणं, देवाचं ऐकणं बंद केलेले. परमेश्वर म्हणतो दूर गेलेत काय, असं मी चुकलो? हा प्रश्न आम्हाला पण आहे. आणि याचं उत्तर वैयक्तिक देव मागत आहे. त्याचा कोणता अपराध दिसला की ते माझ्यापासून दूर गेले. आणि या इर्म्याच्या पुस्तकात आहे ना, देव खूप गंभीर गोष्टी बोलत आहे. याच्यामध्ये सेवक पण आहेत, संदेष्टे पण आहेत आणि सगळे लोक पण आहेत. पण आमचे आत्मिक कान आणि डोळे कृपा करून आज आम्ही उघडून चालणार. का माहितीये का? ही वेदीवर आहे ना प्रियजनो, त्याचं चालतं, त्याची इच्छा, त्याचं वचन आणि त्याची आज्ञा चालतं. इथं जर माझ्या मनाचं काही चाललं ना, देव काही करल, त्याच्या मनाचं चालायला पाहिजे. आणि परमेश्वर हे दुःख इर्म्याद्वारे विचारते. विचार तू लोकांना की माझ्या ठाई कोणता अन्याय, कुठं मी चुकलो की ते माझ्यापासून दूर गेले. आणि परमेश्वरांनी खूप खूप वाट बघितली. आजही तीच अवस्था आहे. लोक दूर दूर चाललेले आहेत. काही जणांनी देवाचं नाव घेणं सोडलेले, प्रार्थना करणं सोडलेले आहेत. प्रभूने लागत, त्यांना परमेश्वराची संगतीने लागत, त्याचं पवित्र वचन नाही लागत. जगाचे विषय लागतात, कामं लागतात, पैसा लागतो. पैसा सर्वस्व नाहीये. नवीन करारामध्ये स्पष्ट म्हटलेले, पैसा हा सर्वस्व नाहीत. आणि यापेक्षा गंभीर गोष्ट देवाने इर्म्याला दाखवली. ती येते सेवकांकडं, सगळ्यांकडे येते ती. 8व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं, परमेश्वर कोठे आहे असे याजक म्हणाले नाहीत व नियमशास्त्राचा कारभार चालवणाऱ्यांनी मला जाणले नाही. लोकपालही माझ्यापासून फितले. संदेष्टे
बाल दैवताच्या नावाने भाषणे करू लागले व निरर्थक गोष्टींच्या मागे लागले. परमेश्वर कोठं आहे असे याजक म्हणाले नाही, पाळक लोक आता म्हणत नाही कुठे परमेश्वर, त्याचा आत्मा कुठे आहे. तुम्हाला सांगू, फक्त एक औपचारिकता चालू आहे आता. सभा, रविवारच्या चर्च, उपासना, औपचारिकता चालू आहे. त्याच्या आत्म्याशी संलग्न होणं, भेटणं आता नाहीये, असं दिसून येतंय. परमेश्वर काय म्हणते, परमेश्वर कुठं आहे असं याजक म्हणाले नाहीत, पाळक लोक म्हणाले नाहीत. धर्मशास्त्राचा कारभार जाणणाऱ्यांनी मला जाणलं नाही. तुम्ही मी धर्मशास्त्राचा कारभार जाणतो की नाही, वचन काय सांगतात काय नाही. परमेश्वर म्हणतो माझे लोक मला जाणून घ्यायला तयार नाही. ही अवस्था आहे आजही, हिरम्याच्या काळामध्ये होती. एक फरक आहे पण त्या काळात आणि या काळात. आजच्या काळात प्रत्येकाच्या हातात देवाचा ग्रंथ आहे, त्या काळात फक्त संदेशांकडे होतं वचन. आज आमच्या प्रत्येकाच्या हातात आहेत, परंतु चित्र तेच आहे, अवस्था तीच आहे. आम्ही त्याच्याशी सहभागिता करत आहोत फक्त या वेळेपुरते, या 2 तासापुरतं. आम्ही प्रभूचे आहोत, आम्ही त्याची आराधना करतो, आम्ही त्याचं वचन करतो. पण या 2 तासाच्या नंतर बाकी सगळं आमचं आहे. आमचं म्हणजे वचन नाही, मी, माझी परिस्थिती, माझे काम, माझी अडचणी, माझे सगळं काही, मग त्याच्याशी घेऊन देवण नाहीये. आणि परमेश्वर म्हणतो धर्मशास्त्राचा कारभार जाणणाऱ्यांनी मला जाणलं नाही. संदेश ते काय करतात माहितीये का, बाल देवताच्या नावाने संदेश देतात. आज तेच आहेत. आज खूप सारे संदेश आहेत आणि बरेच संदेश ते प्रॉस्पेरिटीवर भविष्यवाणी करतात. देव तुम्हाला कार देते, देव तुम्हाला एका ठिकाणी प्लॉट देते, शेती देते. इथं आम्ही काय पाहतो, हिरम्याच्या काळामध्ये एक लहान लेकरू आहे, पण देव त्याला खूप मोठ्या गोष्टी दाखवते. आणि आपल्याकडे एक म्हण आहे, लहान तोंडी मोठा घास. हे हिरम्याचं आहे बरं. हिरम्या लेकरू आहे, पण देवाने त्याला अशा गोष्टी दिल्या ना, जर आपल्या आजच्या काळात हिरम्या असताना आपण म्हणलं त्याला अक्कल नाही, हे लेकरू आहे आताशी, इतक्या मोठ्या गोष्टी बोलायला लागला. तुम्ही वाचा हिरम्याचं पुस्तक. देवाने त्याला जे दाखवलं ना, त्याच्या सहन शक्ती पलीकडे होतं सगळं काही. पण त्याने ते स्वीकारलं, घेऊन चालला. आम्ही कुठं चालत आहोत प्रियजन? हा वैयक्तिक आज स्वतःला विचारा बरं. जी संधी तुम्हाला मिळालेली आहे ती बहुतेकांना मिळालेली नाही. आणि परमेश्वर म्हणतो की लोक पाले माझ्यापासून फिरले आणि हे निरर्थक गोष्टींच्या मागे लागले. आम्ही कोणत्या गोष्टीच्या मागे लागलोय? काय त्याच्या वचनातून प्रगटीकरण घेण्याच्या मागे लागलोय का? सोपं प्रगटीकरण आहे आज. तुम्ही बसा, प्रभू या जगात काय चालू आहे मला दाखव, मला कळत नाही. देव स्पष्टपणे बोलल, 101% बोलल. हे लिखित आहे, हे सगळं भेटलेलं आहे, फक्त तुम्हाला आणि मला वाचायचंय, ते हृदयात घ्यायचंय. पण प्रश्न पुन्हा तिथे येतो, काय आम्ही आदरपूर्वक त्याचं वचन वाचतो का? हे नसल्यामुळे काय माहितीये का, खोट्या त्यांचा संदेश आम्हाला खरा वाटतो. तो कसा देतात आणि काय देतात इकडे लक्ष नाहीये, आम्ही पुढे पाहणार आहोत. पण परमेश्वर म्हणतो बाल देवताच्या नावाने भाषण करू लागलेत आणि निरर्थक गोष्टींच्या मागे लागले. निरर्थक गोष्टींच्या मागे लागलेत. आणि ही गंभीर गोष्ट आम्हाला पाहायला भेटते की जी आजही चालू आहे. आणि आम्ही याविषयी, मला असं वाटतं की आम्ही जागृत राहायला पाहिजे. आम्ही लक्ष द्यायला पाहिजे की परमेश्वर आमच्याकडून काय अपेक्षित आहे आणि परमेश्वर आमच्याकडून काय मागत आहे, काय लागत आहे परमेश्वराला. काय अवस्था आहे आज जगाची. जगाची जितकी गंभीर अवस्था आहे ना, जगांपेक्षा मंडळाची गंभीर अवस्था आहे. धार्मिकता फक्त नावासाठी आहे, उपासना नावासाठी आहे, वचन ऐकणं सगळं नावासाठी. का माहितीये का, त्याप्रमाणे होत नाहीये. चालणं वागणं होत नाहीये. आणि मग जेव्हा आम्ही 19व्या वचनाकडे येतो बघा, परमेश्वर आम्हाला बोलतो, तुझीच दुष्टता तुला शासन करील, तुझे पतन तुला शिक्षा करील. तर हे समजून घेऊन ध्यानात आण की परमेश्वर जो तुझा देव, त्याला तू सोडले आहेस. पहा, आम्हाला वचन सांगतं, परमेश्वर म्हणतो तुझी दुष्टता तुला शासन करेल, तुझी धर्मभ्रष्टता तुला शिक्षा करेल. पहा, हिरम्याला जो विषय दिला ना परमेश्वराने,
धर्मभ्रष्टतेचा, की इस्रायलची अवस्था धर्मभ्रष्टता होती आणि तो अशा अवस्थेत त्याने सेवा केली. जर तुम्ही पुस्तक वाचलं तुम्हाला कळून येईल, एका गंभीर भयानक परिस्थितीमध्ये त्याने सेवेला देवाने त्याला बोलवलं. ज्या समयाला तो सेवेला उतरला ना, सगळे जण राजापासून याचकापर्यंत संदेष्टापर्यंत देवाच्या विरोधात होते. वेदीची सेवा करणारे भ्रष्ट झालेले आहेत. त्यांना वाटत नाही की आम्ही भ्रष्ट झालोय. पण देव एक असा व्यक्ती बघत आहे जो देवाचं ऐकल, देवाच्या म्हणण्याप्रमाणे चालल आणि देवाचंच म्हणणं लोकांना सांगल. आपलं म्हणणं घुसवणार नाही त्याच्यामध्ये. आज त्याच्यापेक्षा जास्त गरज आहे. का माहितीये का? भले या वेदीवर छोटीशी प्रार्थना करायची संधी आपल्याला आहे, आराधना करायची संधी आहे, संदेश द्यायची संधी आहे. ही खूप सुंदर संधी आहे. पण इथून काय प्रगट व्हायला पाहिजे माहितीये का? प्रभू येशू ख्रिस्त. इथून त्याच्या पवित्र आत्म्याचं प्रगटीकरण जायला पाहिजे. हे का होत नाही माहितीये का? आम्ही इथे येताना आम्ही तयारीच केलेली नसते. आम्ही इथं त्याच्या संगतीत येताना ना, आमच्या मनांना तयार केलं नसतं की प्रभू आम्हाला भेट पाहिजे तुझी. हे सगळ्यांविषयी आहे. हे माझ्याविषयी आहे, हे प्रार्थना करणाऱ्याविषयी, आराधना करणाऱ्याविषयी, तुमच्या सर्वांविषयी पण आहे. औपचारिकता आहे फक्त आज. आणि प्रश्न हा येतो, काय खरंच तो आनंदी आहे का? मंडळीविषयी, जगाविषयी नाही. तो जेव्हा मंडळीकडे पाहतो, आज जर आपल्या मंडळीत असं चित्र आहे, खूप मोजकेच लोक रोज नित्यप्रमाणे वचन वाचतात. कसं आहे? आम्ही असा विचार करणे, बाकीच्यांना का वाचूशी वाटत नाही? कारण 16 वचन सांगतं, ते मला विसरलेत, त्यांनी मला सोडलं. आणि परमेश्वराचं हे दुःख आहे प्रियजन. ज्या दिवशी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण समजेल ना, तुम्ही प्रभू येशूविषयी सहज नाही घेणार. इस्रायल लोकांनी सहज घेतलं आणि परमेश्वर त्यांना म्हणतो, तुझी दुष्टता तुला शासन करल, तुझीच धर्मभ्रष्टता तुला शिक्षा करल. आज दया आहे आपल्यावर, आज कृपा आहे. मग प्रियजनो, आम्ही या कृपेचा पूर्ण फायदा घेणे, परंतु आम्ही त्याच्या उपस्थित येताना सहज येतो, खूप सहज येतो बरं आम्ही. आणि आम्ही चुकलो नाही हे स्वतःला सांगून आम्ही येतो. असं आम्ही 23 वचन काय सांगता आम्हाला? मी भ्रष्ट झाले नाही, बाल दैवतांच्या मागे गेले नाही, असे तुला कसे म्हणता येईल? खोऱ्यात तू काय केले त्या तुझ्या वर्तनाचा विचार करून पहा. परमेश्वर आम्हाला काय सांगतो? मी चुकलो नाही, मी भ्रष्ट झालो नाही आणि मी इतर व्यर्थ गोष्टींच्या मागे लागलो नाही, असं तुला कसं म्हणता येईल? आम्ही अनेकदा त्याच्या उपस्थित येताना खूप सहज येतो. पश्चाताप नाही करत, क्षमा नाही मागत, त्याच्याशी संबंध नाही जोडत, त्याच्या पवित्र आत्म्याला काय करायचंय नाही ऐकत. आणि काय म्हणतो आम्ही? मी भ्रष्ट झालेलो नाहीये, मी चुकलेलो नाहीये. आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप शुद्ध आहे. परमेश्वर म्हणतो मी भ्रष्ट झालो नाही, मी चुकलो नाही, असं तुला कसं म्हणता येईल? आम्ही खूप सहज येतो आज. परमेश्वराने नेहमी असं मारलं नाही लोकांना, एकदाच उज्ज्याला मारलं. इथं आम्ही पाहतो परमेश्वर, वाईट वाटत आहे परमेश्वरला पाहून की माझे लोक माझ्या उपस्थितीमध्ये खूप सहज येतात, खूप सहज घेतात. प्रियजनो, त्याची उपस्थिती खूप चांगली आहे. जर आम्ही खूप गांभीर्याने आलो ना, तुमच्या साध्या प्रार्थनेने वातावरण खूप सुंदर भेटल. आज ही अवस्था, हे चित्रच आम्हाला वेगळं आम्हाला पाहायला भेटतं. एवढं करून आम्ही देवाशी वाद घालतो. आम्ही चुकलो नाही, चुकीत नाहीये, आम्ही योग्य आहोत, आम्ही ठीक आहोत, हा समज घेऊन माहितीये आम्ही देवाशी सुद्धा वाद घालतो. इस्रायल लोकांचं तीच अडचण होती. 29 वचन आम्हाला सांगतं, परमेश्वर म्हणतो, तर तुम्ही माझ्याशी वाद का घालता? तुम्ही सर्वांनी माझ्या विरुद्ध पाप केले आहे, असे परमेश्वर म्हणतो. आम्ही देवाशी वाद करतो, आम्ही देवाला भांडतो. कृष्ण, काय खरंच आम्ही देवाशी वाद करू शकतो का? पण कधी कधी आम्ही वाद घालतो देवासोबत.
त्याच्यासोबत तर बसत नाही. तो काय सांगत आहे ते पण आम्ही समजून घेत नाही. तो काय दाखवू इच्छित आहेत ते पण पाहायचा आम्ही प्रयत्न करत नाही, परंतु आम्ही वाद मात्र करतो. आणि इर्माया एकटा आहे आणि तो माहिती आहे का, त्याला एकट्याला विरोधात उभं केलं देवाने, अख्ख्या देशाच्या विरोधात उभं केलं. आणि त्याला ते सगळं बोलायचं होतं जे काही देव दाखवणार होता. आणि गंभीर अवस्था इस्रायलची होती, गंभीर अवस्था आज ख्रिस्ती लोकांची आम्हाला पाहायला भेटते. देवाविषयी आज बहुतेक लोकांना खूप सहज वाटतं, त्याच्या उपस्थित येण्याविषयी खूप सहज वाटतं आणि खूप सहज येतात. अनेकांना सोडणं, प्रार्थना सोडणं सहज वाटतं, मनाला येईल तसं वाटतं. प्रियजनो, तितकी साधी गोष्ट नाही. परमेश्वर सगळ्या गोष्टी पाहतो. वाचूया या अध्यायाचं 32 वचन आम्हाला काय सांगतं. कुमारी आपली भूषणे, नवरी आपला पोशाख विसरेल काय? तरी माझे लोक अगणित दिवस मला विसरले आहेत. परमेश्वर स्पष्टपणे म्हणतोय, कुमारी आपली भूषणे, तरुण मुली है ना, त्यांच्या सुंदर व्हायच्या वस्तू विसरतात का? नवरी आपले कपडे, लग्नाचा दिवस आहे तिचा, पण माहितीये परमेश्वर दुःख काय? म्हणून मी सुरुवातीला प्रश्न केला, काय तुम्ही रोज पवित्र शास्त्र वाचता का? देवाचं दुखणं माहिती काय प्रियजनो? वारंवार या इर्म्याच्या पुस्तकात आलंय, माझे लोक मला अगणित दिवस विसरले. एक दिवस, 2 दिवस, एक आठवडा, महिना, वर्ष आम्ही लगातार वचन वाचत नाही, प्रार्थनेला बसत नाही, त्याच्या आत्म्यामध्ये बसत नाही, त्याच्या आत्म्याच्या अधीनतेखाली येत नाही. आणि परमेश्वर म्हणतो माझे लोक. बाहेरच्या लोकांविषयी परमेश्वर बोलत नाहीये. परमेश्वर त्याच्या लोकांविषयी, तुमच्याविषयी, माझ्याविषयी बोलतो. आम्ही काय विसरलो माहितीये? सगळं आमचं आहे लक्षात. मोबाईलला चार्जिंग करणं लक्षात आहे, मोबाईलला रिचार्ज करणं लक्षात आहे, कामाला जाणं लक्षात आहे, पण हे लक्षात नाहीये. देव पाहू लागलेला आहे की माझे लोक आहे ना, मला अगणित दिवस विसरलेले. देव बघतो आम्ही कसे तयार होतोय, काय काय लावतो. देवाचं लक्ष आहे, कुमारी आपली भूषण विसरेल काय? देव बघतोय, ते विसरत नाहीये. पण माझ्यासोबत बसायला, प्रार्थना करायला, वचनात राहायला हे लोक विसरून गेलेत. देवाचे लोक देवाला विसरून गेले. आम्ही मग देवासोबत चालतोय का जगासोबत चालतोय? प्रियजनो, आणि आम्ही जर देवासोबत आहोत, आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की आम्ही देवाला सोडू नये. परमेश्वर तर म्हणतो की मला अगणित दिवस विसरले, प्रार्थना करायला विसरले, वचनाचं सत्य जाणून घ्यायला विसरले. काय खरंच हे मंडळीमध्ये घडतंय का? मग आम्ही काय करायला पाहिजे? जर मी वचन वाचायचं विसरलेलं आहे, या वचनाचं प्रगटीकरण समजून घ्यायला विसरलोय, मी काय करावं? आम्ही काय करावं? कोणत्या तरी संदेशाला यायची गरज आहे का आमच्याकडं? काय उपयोग प्रियजनो? एकावर एक भारी सेवक इथं आपल्याकडे येतात, आपल्यासाठी प्रार्थना करतात, चांगले संदेश देऊन जातात. काय उपयोग आहे याचा विचार करा. आम्ही अजून तेच आहोत. आमचा व्यवहार, आमची विचारसरणी, आमच्या देवासोबत वागण्याच्या पद्धती त्याच आहेत. वाचलं तर वाचलं वचन, केली तर केली प्रार्थना. मग आम्हाला झोपेच्या आत्म्याने घेरले है ना, आळसाच्या आत्म्याने आम्हाला पछाडलेले. मग का माहितीये का? आम्ही त्याच्या वचनासाठी उत्सुक नाहीये, त्याचं ऐकायला आम्ही आता विसरलोय. तो काहीतरी बोलू इच्छिते, पण आम्ही विसरलोय त्याला काहीतरी बोलायचं आहे. आणि आम्ही ऐकायला उत्सुक नाहीये, आम्ही ऐकायला तयार नाहीत. आणि परमेश्वर म्हणतो की माझे लोक अगणित दिवस मला विसरले. प्रियजनो, आम्ही त्याला विसरलोय का त्याच्यासोबत आहोत? विचार करा. एकमेकांना विसरलो चालल, आणि त्याला जर विसरलो, स्वर्गात गेल का तो आम्हाला? जर आम्ही विसरलेलो आहे, उद्या जर मेलो, तो आपला असाच न्याय करल. तो म्हणून मुला, तू मला कधीचा विसरलेला आहे आणि कोणत्या आधारावर मी तुला घेऊ? माझे लोक, परमेश्वर म्हणतो माझे लोक, आम्ही त्याचे लोक आहोत आणि त्यालाच विसरलोय आम्ही.
हे परमेश्वर इरम्याला दाखवत होता. आणि खूप वाईट अवस्था होती त्या काळात. देवाच्या वचनाचा अनादर खुल्लाच चालू होता. याजक लोकांना काय जाणून घ्यायची इच्छा नव्हती. देव काय बोलू इच्छिते, देवाच्या आत्म्याला काय करायचं, सगळे भ्रष्ट झालेले होते. आज ही अवस्था आम्ही पाहतो. आज चर्चेसमध्ये पुलपीटवर देवाची इच्छा खूप कमी सेवक लोक सांगतात. आज पुलपीटवर माहितीये का, लोकांना खुश करणारे संदेश असतात. परिवार आम्हाला सोडून जाऊ नये, ते खूप चांगला दर्शवून देतात, ते सोडून जाऊ नये म्हणून पाळक लोक बरेच, सगळे नाही, अशा रीतीने संदेश देतात. देवाला आज इरम्यासारखं लागत आहे. या पुलपीटवरून ना देवाची इच्छा सांगणार आहे. आणि तुम्ही देवाची इच्छा समजून घ्यायला पाहिजे की देव आमच्याकडून काय अपेक्षित आहे. आणि ही अवस्था आम्हाला पाहायला भेटते की परमेश्वराचे लोक त्यांनी परमेश्वराला सोडून टाकलं आहे. आणि जेव्हा आम्ही या 3ऱ्या अध्यायाकडे येतो, तेव्हा या 3ऱ्या अध्यायाच्या 6व्या वचनाकडे येताना बघा, एक गोष्ट खूप सहज आज पाहायला भेटते. याशिवाय योशिया राजाच्या कारकिर्दीत परमेश्वर मला म्हणाला, मला सोडून जाणारी इस्रायल हिने काय केले हे तू पाहिले आहेस काय? प्रत्येक उंच पर्वतावर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली जाऊन तेथे तिने व्यभिचार केला. बघा, आम्ही पाहतो परमेश्वराला सोडून जाणं आज बऱ्याच जणांना सहज वाटतं, पण माहिती देवाच्या दृष्टीने काय आहे, याला व्यभिचार म्हणतात, याला जार कर्म म्हणतात. देवाच्या दृष्टीने देवाला सोडून जाणं, देवाला आपल्या वेळेत घेणं, आपल्या वेळेत देवासोबत बसणं, आपल्या वेळेमध्ये देवाच्या वचनात बसणं, याला देवाच्या नजरेत व्यभिचार म्हणतात. आणि परमेश्वर म्हणतो की त्याला सोडून जाणं हे लोकांना सहज वाटतं. या वचनात ते सांगायचंय की लोकांना सहज वाटतं. आणि इतकं झाल्यावरही परमेश्वराची इच्छा होती की इस्रायलने तर असं केलेलं आहे, पण यहूदाने असं करू नये. आणि परमेश्वर म्हणतो, यहूदाने तरी माझ्याकडे परत यायचं होतं ना, पण यहूदा पण आले नाही. आम्ही देवाकडे परतावं, आम्ही त्याच्याकडे लक्ष लावणं गरजेचं आहे की तो आमच्याकडून या काय गोष्टींची अपेक्षा करत आहे. आणि माहितीये, आज देश, आज मंडळ्या स्वैराचाराने भरलेल्या आहे. 9व्या वचनात दिलेले की देश स्वैराचाराने भ्रष्ट झालेला आहे. तिच्या व्यभिचाराच्या स्वैराचाराने देश भ्रष्ट झालेला आहे. आज मंडळांमध्ये स्वैराचार चालू आहे, व्यभिचार चालू आहेत, मनमानी कारभार चालू आहेत. देवाचा आदर तरुणांमध्ये राहिलेला नाहीये. आणि जे विवाहित आहेत त्यांच्या जीवनात राहिलेलं नाही. आज फक्त प्राथमिकता, औपचारिकता म्हणून वचन लोकांकडे आहे. आणि परमेश्वर म्हणतो, स्वैराचाराने, व्यभिचाराच्या स्वैराचाराने देश भ्रष्ट झालेला आहे. आजचं हे चित्र आहे, इरम्याच्या काळात होतो. आज ही अवस्था आम्हाला पाहायला भेटती. मंदिरांमध्ये, चर्चेसमध्ये, उपासनामध्ये त्याच्या पवित्र आत्म्याच्या उपस्थितीचा लवलेश खूप कमी पाहायला भेटतो. फक्त प्राथमिकता आहे, स्पर्श कमी आहे, त्याची उपस्थिती कमी आम्हाला पाहायला भेटते. का माहितीये का? त्याच्या म्हणण्याप्रमाणे नाही, स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे चालू आहे. जग तर चालू आहे, मंडळी पण तशी चालू आहे. आणि मंडळीमध्ये आम्हाला हे चित्र पाहायला भेटतं की या गोष्टी मंडळीमध्ये आम्हाला पाहायला भेटतं. 21व्या वचनाकडे आम्ही जातो या 3ऱ्या अध्यायाच्या. उजाड टेकड्यांवर शब्द ऐकू येत आहे. इस्रायल वंशजांच्या आक्रंदनाचा व विनवण्यांचा शब्द कानी येत आहे. कारण त्यांनी वाकडा मार्ग धरला आहे. ते आपला देव परमेश्वर याला विसरले आहेत. परमेश्वर म्हणतो की त्यांनी वाकडा मार्ग धरलेला आहे, ते आपला देव परमेश्वर याला विसरले आहेत. प्रिजनो, आम्ही बाकीच्या गोष्टी नाही विसरत, पण माहितीये आज अनेकदा आम्ही वेडे वाकडे मार्ग घेऊन चालतो, देवाचा मार्ग सोडतो. आणि जेव्हा आम्ही वेडे वाकडे मार्ग निवडतो ना, देवाचा मार्ग आपल्या हातातून सुटून जातो. आणि मग आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या परिस्थिती, समस्या, दुःख, यातना आम्हाला पाहायला भेटतात. का माहितीये का? चांगला मार्ग आम्ही सोडलेला आहे. हे परमेश्वर इरम्याला दाखवते. आणि तो तेवढा तयार नव्हता. पहिल्या अध्यायामध्ये तो पाहतो की परमेश्वर, मी बाळ आहे,
परमेश्वर म्हणतो तू असं नको हे करू, मी तुला जे सांगतो ते तू बोल. आणि ती त्याने त्याची मनाची तयारी परमेश्वराने केली. आणि बघा आज अनेक अनेक ठिकाणी लोकांनी चांगले मार्ग सोडले आणि त्यांनी वाकडा मार्ग धरला. आणि परमेश्वर म्हणतो की ते आपला देव परमेश्वर याला विसरले. आज अनेक अनेक ठिकाणी देवाला त्याच्या वचनाला जो सन्मान मिळायला हवा तो बहुतेक ठिकाणी भेटत नाही. आणि काय माहितीये का, फक्त प्राथमिकता आहे. आणि परमेश्वर म्हणतो त्यांनी मला सोडलंय. हे जे सोडलंय ना, तुम्ही जर निर्गमाच्या पुस्तकापासून वाचतात, निर्गमाच्या पुस्तकात आहे ना एक घटना घडली. पवित्रशास्त्र माहिती काय सांगतं की मोशे जेव्हा परमेश्वराकडं सिनाय पर्वतावर गेला, इकडं लोकांनी अरोनाला विनंती केली की आमच्या पुढे चालतील ना असं तू काहीतरी बनवलं. नाच गाणं सुरू झालं. मोशे प्रगटीकरण घेतोय, देवाने पाहिलं, मोशेला नाही दिसलं, देवाला दिसलं. हे लोक नाच गाव करू लागलेत, मौज मजा करू लागले. आणि परमेश्वर त्याला म्हणतो तुझे लोक त्यांनी मला आत्ताच सोडलं. जेव्हा आम्ही त्याच्या वचनाला प्रार्थनेला दुय्यम स्थान देतो, परमेश्वरकडे एक शब्द येतो, त्यांनी मला सोडलं. आणि तुम्ही अनेक ठिकाणी बघा, या खूप गंभीर गोष्टी. देवाला सोडणं हे खूप गंभीर आहे. आणि परमेश्वर क्रोधित झाला होता, पण मोशेने तिथं याचना मध्यस्थी केली. आणि आम्हाला पाहायला भेटतं की परमेश्वराने तिथं दया केली. लोकांनी परमेश्वराला सोडलं. तिथं पण एकाच व्यक्तीला देवाने वापरला. तिथं आम्ही पाहतो इर्म्याला पण तो एकटाच आहे, देव त्याला वापरत आहेत आणि देव त्याला सांगत आहेत. इर्म्याने ते ऐकलं आणि इर्म्याने देवाची इच्छा, देवाची वाणी लोकांना सांगितली. आणि वचन आम्हाला सांगतं की ते आपला देव परमेश्वर याला विसरले. पुन्हा आम्ही तो शब्द पाहतो, पहिल्या अध्यायाच्या 16 वर्षात तोच आहे, दुसऱ्या अध्यायात 32 वर्षामध्ये पण तोच शब्द आहे. इथं पण आम्हाला पाहायला भेटतं ते मला विसरले. आम्ही देवाला विसरू नये. आम्ही एकमेकांना विसरत चालल, परंतु आम्ही देवाला विसरू नये. आपल्यासाठी खूप खूप गरजेचं आहे. आणि आम्ही आपला देव परमेश्वर याचं आदरपूर्वक त्याचा आम्ही सन्मान करणं गरजेचं आहे. का माहितीये का, कारण ते आपल्यासाठी खूप प्राथमिकता आहे आणि ते पहिली आपली गरज आहे. 4था अध्याय 1 आणि 2 वचनाकडे आम्ही जातो. परमेश्वर म्हणतो, हे इस्रायली, जर तू माझ्याकडे वळशील, आपली अमंगल कृत्ये माझ्या समोरून दूर करशील, बघणार नाहीस आणि सत्याने, न्यायाने व सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ वाळशील, तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठायी आपणास धन्य गणतील व त्याचा अभिमान बाळगतील. परमेश्वर म्हणतो की आम्ही जर परमेश्वराकडे वळू आणि आपली अयोग्य गोष्टी परमेश्वरापासून दूर करू, बघणार नाहीत. जेव्हा आम्ही बघतो ना, प्रिजनो, वचन बाजूला होतं आणि बघणं, अनेकांचं जीवन बहकलेले आहेत. स्तोत्र 95 मध्ये दिलेले परमेश्वर म्हणतो, हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. बघा, देवाचा मार्ग आम्ही कधीच विसरू नये. बहकणं आमचं होऊ नये यासाठी आम्ही नेहमी प्रभूच्या अधीन असायला पाहिजे. जगातले काम, पैसा, संसारिक गोष्टी आम्हाला बहकवू शकतात, तर आपण मनुष्य आहोत, आपण देहात आहोत आणि आम्ही बहकू नये. परमेश्वर म्हणतो, जर तू सत्याने, धार्मिकतेने, सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ वाशील, जर आम्ही देवासोबत चालू, माहिती वचन सांगतं की राष्ट्रे परमेश्वराच्या ठाई आपल्याला धन्य म्हणतील. तुम्हाला पाहून गावातले लोक धन्य म्हणतील, वस्तीतले लोक तुम्हाला पाहून धन्य म्हणतील. कधी माहितीये का, आम्ही धार्मिकतेने चालू, आम्ही सत्यपणाने चालू, आम्ही सरळपणाने चालू आणि धार्मिकतेने चालू, तेव्हा राष्ट्रे, गाव, शहर आपल्याला पाहून धन्य म्हणतील. आम्हाला संधी आहे. हे सगळं परमेश्वर इर्म्याला सांगत होता आणि इर्म्या लोकांना सांगत होता. परंतु जर तुम्ही पाहताल, इर्म्याची दशा खूप गंभीर होती. जे इर्म्यासोबत घडलं, कदाचित पवित्र शास्त्रातल्या कोणा संदेशासोबत घडला असेल. जितका छळ,
त्रासातून तो गेला, दुसरे कोणते संदेश गेलेले नाही. पण त्याने देवाचं काम पडू दिलं नाही, तर त्याने देवाचं काम स्थिर केलं. आणि प्रियजनो, आज आम्हाला हे गरजेचं आहे की आम्ही आपलं अंतःकरण स्थिर आणि शुद्धतेच्या अवस्थेमध्ये आणणं गरजेचं आहे, कारण देवाला ते लागत आहे. आणि 4थ्या वचनात परमेश्वर म्हणतो, आपल्या अंतःकरणाची सुन्नता करा. आम्हाला आमचं अंतःकरण व्यवस्थित करणे का माहितीये का? तिथं देव राज्य करतो. ती एकमेव चीज आहे, एकमेव माध्यम आहे, एकमेव वस्तू आहे जिथं देवाला राज्य करायला आवडतं. ते जर आम्ही त्याला दिलं ना, प्रियजनो, देव काही पण करू शकतो. अद्भुत, सुंदर आणि उत्तम ते आमच्या सोबत करू शकतो. आणि आम्ही यासाठी तयार असायला पाहिजे. या 4थ्या अध्यायाच्या 22व्या वचनाकडे मी जातो. कारण माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत. ती निर्बुद्ध, असमंजस अशी मुले आहेत. वाईट करण्यात ती हुशार आहेत, पण बरे करण्याचे त्यांना ज्ञान नाही. परमेश्वर इर्म्याला म्हणतो, माझी मुलं कशी माहितीये का? वाईट करण्यामध्ये हुशार आहेत, खूप हुशार आहेत. वाईट त्यांना करायचं असलं ना, खूप हुशारी लावतात, डोकं लावतात, चलाक आहेत. पण परमेश्वर म्हणतो, बरं करण्यास, धार्मिक गोष्टी करण्यास त्यांना ज्ञान नाही. प्रार्थना करायचं त्यांना ज्ञान नाही, वचन वाचायचं त्यांना ज्ञान नाही, पण वाईट करायला म्हटले ना, पहिला नंबर येतो देवाचे लोक. यिर्मयाने पाहिलं, आजही तीच चित्र आम्हाला पाहायला भेटतं. आज खूप कमी लोक पवित्र शास्त्र वाचतात, पवित्र शास्त्राचा आदर करतात. प्रियजनो, किमान आयुष्यात एकदा तरी समजून उमजून चांगल्या रीतीने आम्ही पवित्र शास्त्र वाचावं, समजून उमजून. याचा फायदा माहिती काय होईल? हे वचन तुमच्या हृदयात राहील आणि आम्ही गप्प बसणार नाही. हे वचन आम्हाला प्रवृत्त करल लोकांना सत्य सांगायला. पण इथं परमेश्वर म्हणतो, माझे लोक मूर्ख झालेत, वाईट करण्यामध्ये ते खूप हुशार आहेत, पण धार्मिक, पवित्र, चांगल्या गोष्टी करण्यामध्ये त्यांना बिलकुल ज्ञान नाही. प्रार्थना येत नाही, पण वाईट गोष्टी सहज येतात. हे चित्र आजही बदललेलं नाहीये. उलट आम्ही वाईट करण्यामध्ये ना, आम्ही शून्य पाहिजे आणि चांगलं करण्यामध्ये आम्ही पुढं असायला पाहिजे. ही परमेश्वराची आमच्यासाठी इच्छा आम्हाला पाहायला भेटते. पण अजूनही अवस्था बदललेल्या नाहीये. मंडळांकडे बघा, चर्चेसकडे बघा, जे रूप असायला पाहिजे ते कुठेतरी दिसतच नाहीये. मंडळीमध्ये जो प्रभावीपणा पाहिजे, आकर्षितपणा पाहिजे, तो बहुतेक ठिकाणी आम्हाला पाहायला भेटत नाही. आणि परमेश्वर याचाच शोध घेत आहे आजही. परमेश्वर हेच बघत आहे. आणि या भ्रष्ट काळामध्ये परमेश्वराला यिर्मया भेटला. आज या भ्रष्ट काळामध्ये आम्ही कुठं आहोत? कोण आहे जो यिर्मयासारखं देवाचा आवाज ऐकत, देवाचंच बोलल, देवाने सांगितलं तेवढंच बोलल, त्याच्यात भरही घालणार नाही, कमी करणार नाही. किमान येणारी पिढी तरी आमची कोणीतरी यिर्मयासारखं असावं. जर असं आम्हाला वाटतं, प्रार्थना करून नाही चालणार. आम्हाला आहे ना, आम्हाला पहिले यिर्मयासारखं चालणे, जेणेकरून आमची येणारी पिढी खरंच यिर्मयासारखे संदेष्टे किंवा सेवक लोक काढतील. परंतु इथं तुम्ही बघा, सेवक, याजक सगळे भ्रष्ट झालेले होते. कोणाला देवाचं घेणं देणं नव्हतं. जो तो आपल्या जगिक दैहिक मार्गामध्ये होता. आणि देवाने यिर्मयाला खूप अलौकिक गोष्टी दाखवल्या. यिर्मयाने स्वीकार केला. यिर्मयाने अनेकांना सांगितल्या. पुढे आम्ही पाहतो, यिर्मयाला खूप कमी प्रतिसाद दिला लोकांनी. 5वा अध्याय, पहिलं वचन. यरुशलेमेच्या गल्ल्यांतून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खात्री करून घ्या. तिच्या चौकात शोध करा की कोणी न्यायाने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय. सापडल्यास मी त्याला क्षमा करीन. परमेश्वर म्हणतो, यरुशलेमेच्या गल्ल्यात इकडून तिकडे धावा पाहून आपली खात्री करा. या चौकामध्ये शोध करा, कोणी धर्माने वागणार आहे का, धार्मिकतेने वागणार आहे का. काय म्हणते परमेश्वर? तुम्ही गल्ल्यांमध्ये जा, गल्लीत जायला सांगत यिर्मयाला, आणि बघ, चौकातही जा, धार्मिकतेने वागणारा कोणी आहे का. आम्ही पण असंच करून बघा बरं विचार. काय वाटतं? आम्ही आपल्या गावाचा विचार करूया. चित्ते पिंपळगाव, पाचोड.
ह्या वचनाप्रमाणे परमेश्वर म्हणतो की गल्ल्यात इकडून तिकडे धावा, पाहून आपली खात्री करा, चौकातही शोध करा, कोणी धर्माने वागणारा, सत्याची कास धरणारा आहे काय. की आम्ही त्याला सांगू शकतो तो धार्मिक माणूस आहे किंवा तो सत्याला धरून चालतो, त्याच्याकडे आहे का असा कोणी. परमेश्वर म्हणतो एक जरी असला ना, परमेश्वर म्हणतो सापडल्याला मी त्याला क्षमा करील. दुसऱ्या भाषांतरात परमेश्वर म्हणतो मी यरूशलेमेला क्षमा करील एका माणसामुळे. मग हेच वचनाची आम्हाला अंश उत्पत्तीच्या पुस्तकात पाहायला भेटतो. सदोम गोमोरासाठी मध्यस्थी करताना 10 देखील नीतिमान भेटले नाही. परंतु इथं आम्ही काय पाहतो, परमेश्वर त्याला सांगत आहे की जर कोणी तुला तसा सापडला मी त्याला क्षमा करीन, मी क्षमा करील, परमेश्वर म्हणतो. पुन्हा आम्ही तिथे येतो, औपचारिकता चालू आहे, मग वचन ऐकणं चालू आहे, चांगल्या गोष्टी घेणं चालू आहे, परंतु आतमध्ये कुठेतरी जात नाहीये ते. आमचं गेलं पाहिजे प्रियजन. देवाला लागत आहे, देवाला लागत आहे. देव पण आमचा शोध घेते. संदेश ठेवून म्हटले पाहिजे या गावात, या मंडळीत एक नाही अनेक जण आहे सत्याने धार्मिकतेने वागणार. किती छान वाटेल, किती छान वाटेल. परमेश्वर इर्मियाला बोलला जा तू शोध यरूशलेमेच्या गल्ल्यात, म्हणतो एखाद्या गल्लीत नाही गल्ल्यामध्ये म्हणतो, इकडून तिकडं सगळीकडे जा, जाऊन बघ तुला कोणी भेटतो का काय, मी त्याला क्षमा करल. आणि इर्मियाला कोणीच भेटलं नाहीत, आणि त्याला कोणीच भेटलं नाही. 4थं वचन वाचूया. 4. तेव्हा मी म्हटले हे तुच्छ आहेत, हे मूर्ख आहेत, परमेश्वराचा मार्ग त्यांच्या देवाचे नियम त्यांना ठाऊक नाहीत. याकरता मी महाजनांकडे जाऊन त्यांच्याशी बोलेन, कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग त्यांच्या देवाचे नियम ठाऊक आहेत, पण त्यांनी तर जोखड साप मोडले आहे व बंधने तोडून टाकली आहेत. आम्ही पाहतो परमेश्वर म्हणतो की मी म्हटले हे तुच्छ आहेत, हे मूर्ख आहेत, परमेश्वराचा मार्ग त्यांच्या देवाची धर्मनीती त्यांना ठाऊक नाही. काय ठाऊक नाही माहितीये का, देवाची धर्मनीती. देव कशा रीतीने आम्हाला चालायला सांगतो ना, आता ठाऊक नाही अनेकांना. कशा रीतीने वागायचंय, कशा रीतीने बोलायचंय, अनेकांना माहित नाही, पाळक लोकांना माहित नाही. अनेक जण नुसते पाळक बनलेत. हिचं परमेश्वर काय म्हणतो माहितीये का, माझी धर्मनीती, माझा व्यवहार त्यांना ठाऊक नाहीये, विसरलेत, नियमच माहित नाहीये. आणि परमेश्वर म्हणतो ते मला विसरले आणि ते त्यांचे ते बघत नाहीये. आणि परमेश्वर म्हणतो मी त्यांना जखमा दिल्या, मी त्यांना क्षीण केलं, पण तरीही ते माझ्याकडं वळत नाही. माहिती आमच्या जीवनात बहुतेकदा समस्या, दुःख, अडचणी काय येतात, याचं उत्तर वचनामध्ये. का आम्ही दुःखांचा सामना करतो, भयंकर अवस्थिती आम्ही पाहतो, संघर्ष आम्ही पाहतो, हे परमेश्वरकडून येतात. याचा एकच उद्देश असतो, आम्ही देवाचं ऐकावं, देवाकडे लक्ष लावावं. बघा 3ऱ्या वचनात त्याचा पुरावा आहे. 5व्या अध्यायात 3रं वचन. हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय, तू त्यांना ताडण करतोस तरी ते दुखीत होत नाहीत, तू त्यांना क्षीण करतोस तरी ते ताळ्यावर येत नाहीत, ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करतात, ते वळत नाहीत. परमेश्वर यिर्मया म्हणाला तू त्यांना ताडण करतो तरी ते दुःखित होत नाहीत. कितीदा देवाने ताडण केलेले पण माहितीये का, काय नाही चालतंय. व्यक्ती विचार नाही करत देवाने ही समस्या माझ्या जीवनात का आणली, नाही करत, बसतच नाही. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला क्षीण केलं, तुमची शक्ती क्षीण केली, मी तुम्हाला क्षीण केलं, तरीही ते ताळ्यावर येत नाही. का देवाने मला समस्येत आणलेले, का माझ्या जीवनात पैशांच्या अडचणीत, का मी अडचणी पाहतो, तळ्यावर यायला तयार नाही. इस्रायल लोक, तो 40 दिवसाचा प्रवास होता ना, मग 40 वर्ष लागले. हे आजही थांबलेलं नाहीये, कारण आम्ही त्याचं ऐकायला तयार नाहीये, आम्ही त्याचं समजून घ्यायला तयार नाहीये. तो ज्या
पेच प्रसंग आमच्या जीवनात आणतो ना, आम्हाला ताळ्यावर म्हणजे ठिकाणावर आणण्यासाठी. वाईट वाटतं त्याला असं करण्यासाठी, की त्याचे लोक ठिकाणावर येत नाहीये, त्याचे लोक त्याचं ऐकत नाहीये. आणि का माहिती प्रियजनो, कारण त्यांची मुख दगडासारखी कठीण केलेली. आम्ही त्याचे लोक आहोत. काय आम्ही असं वागतोय का देवासोबत? हे असं, हे इस्रायल लोकांचं आहे. प्रश्न आहे तो, जर आपल्याकडे वचन आहे, आम्ही असं वागतो का देवासोबत? हा देवासोबतचा व्यवहार चालू आहे सगळा. जे काही इर्म्याला परमेश्वर बोलला ना, लोकांचं देवाप्रती वागणं होतं. आज अनेक सेवकांचं, अनेक ख्रिस्ती लोकांचं देवासोबत या रीतीचं वागणं आहेत. आणि लोक या रीतीने वागतात. आणि यापेक्षा गंभीर गोष्ट परमेश्वराने इर्म्याला सांगितली, गंभीर गोष्ट. आणि प्रियजनो, आम्ही समजून घेऊया की आम्ही देवाला दुःख देतोय, त्याला चिरडीस आणतोय का त्याला आनंद देतोय? कृपा करून वैयक्तिक रीतीने आणि मंडळीय नात्याने पण समजून घ्या, आम्ही देवासोबत काय वागतोय हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि देव वाट बघतोय आमची, पण माहितीये का, आम्ही आमच्या मनाचे राजे आहोत, आमच्या मनाचा हिशोब आहे, तेव्हा आम्ही देवाशी बसतो, आम्ही घोर पाप करतोय. यापेक्षा गंभीर बाप परमेश्वराने इर्म्याला वारंवार दाखवलं. वाचूया 30 आणि 31 वचन या अध्यायाचं. चकित करणारे अघोर कृत्य देशात घडले आहे. संदेष्टे खोटे संदेश देतात. त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते. पण अखेरीस तुम्ही काय करणार? परमेश्वर म्हणतो, चकित करणारं, आश्चर्य करणारं अघोर कृत्य देशात घडलं. हा अघोर शब्द आहे ना, सगळ्यात जास्त करून आहे ना, बाबा आणि मांत्रिकांच्या नावापुढे लावला जातो. अघोरी विद्या, बरोबर आहे ना? किती गंभीर शब्द आलाय. आणि शब्द माहिती कोणकोणासाठी आलाय? परमेश्वर म्हणतो, चकित करणारं, मला आश्चर्यित करणारं अघोर कृत्य या देशात घडलं. काय माहिती ते अघोर कृत्य? संदेष्टे खोटा संदेश देतात. आज अनेक जण खोट्या संदेशांकडे जाऊन बसतात आणि संदेश घेऊन येतात, 10 जणांना सांगतात. इर्म्याच्या काळात होतं. आणि तुम्हाला सांगू, इर्म्याच्या काळात एक नाही, अनेक खोटे संदेष्टे होते, ज्यांनी इर्म्याला सुद्धा आव्हान केलं. आज तर संदेशांचं पीक आहे. प्रत्येक शहरात संदेश आहे. तुम्ही बघा, प्रत्येक ठिकाणी संदेश आहे. आणि कोणी तर उन्नतीचे संदेश आहेत. देव तुला कार देणार आहे, देव तुला चांगली नोकरी देणार आहे, देव तुम्हाला शेती देणार आहे, ही भविष्यवाणी. लोक आणि परमेश्वर माहिती काय म्हणतो, माझ्या लोकांना असंच आवडतं. बरं, लोक तर आले त्याच्यात, आणखीन कोण आले माहितीये का? पाळक लोक आलेत. या वचनात काय सांगत आहे की याजक त्यांच्या धोरणाने अधिकार चालवतात. उदाहरण, एखाद्या संदेशाने सांगितलं दर रविवारी काळा शर्ट घालून जायचं, देवाच्या आत्म्याचं प्रगटीकरण घडलं. बिचारा पाळक पहिल्या रविवारी घालून जातो, काहीतरी घडतंय ना, खुश पाळक, अरे काय भविष्यवाणी केली, दर रविवारी काळा शर्ट. उदाहरण सांगत आहे. परमेश्वर काय म्हणतो, पाळक लोक, याजक त्या खोटे संदेशाच्या धोरणाने चालतात. मग कुठं पांढरा पूर्ण कपडा घालावा लागतो, कुठं हिरवा, कुठं पिवळा. का? देवाचा आत्मा काम करतो. कारण पांढरा देवाच्या आत्म्याचं दर्शक आहे आणि काळा सैतानाचा दर्शक. मग सुरू होऊन जातो खेळ. संदेश खोटे नाहीयेत, संदेश खोटा आहे. आणि परमेश्वर काय म्हणतो, याजक त्या धोरणाने चालतात. याजक पण बिनधोरणी झालेले. बरं, ते तर झालं, पण परमेश्वर काय म्हणतो, माझ्या लोकांना पण असंच आवडतं. हे बंद झालेले का आज? मग जेव्हा आपण पवित्र शास्त्र वाचून मला पाहायला भेटतं आकडे खूप वाढलेले. जर एखादा स्वतःला संदेश म्हणतो, लोकांची रांगच्या रांग त्यांच्याकडे लागते. बाळासाहेब, प्रार्थना करा ना पास्टर, देवाचा आत्मा काय सांगत आहे. भले देव त्याला काय दाखव किंवा न दाखव, त्याला देवापासून मिळालंय का नाही, तो लगेच धबधब सांगायला सुरुवात करतो. त्याच्यातल्या 1-2 गोष्टी खूप चांगल्या असतात. आम्ही त्या 2 गोष्टीमुळे सगळ्याच गोष्टी स्वीकारतो. हो, खरं आहे, इर्म्याला देवाने दाखवलं की संदेष्टे
गंभीर पाप इर्म्याला देवाने दाखवलं. प्रियजनो, आम्ही कुठं चालत आहोत? एक तर तुम्ही देवाच्या आत्म्यासोबत असताल किंवा जैगिक जीवनात चालत असाल. या दोनपैकी एकच चालू आहे. जर आमच्या जीवनामध्ये या वचनासाठी वेळ नाहीये, व्यर्थ आहे मग जीवन. हे वाचायला, याच्याचं लिखित प्रकटीकरण समजायला आमच्याकडे वेळ नाहीये. काय कामाचं तुमचं आणि माझं आयुष्य? काय उपयोगाचं आम्ही जीवन जगत आहोत? आम्ही त्याचं प्रकटीकरण घेत नाही. एका माणसाचं प्रकटीकरण घ्यायला आमच्याकडे वेळ आहे. आम्ही त्यांच्याकडे जातो. पण माहितीये, हे सगळ्यांसाठी खुलं असलेलं प्रकटीकरण समजून घेत नाही. देव पाहतोय. देवाला वाईट वाटत आहे की माझे लोक या रीतीने चालतात आणि लोकांनाही तसं आवडतं. हो, लोकांना पण असं आवडतं. आणि हे कुठपर्यंत चालणार? आम्हाला कसं चालायचंय? प्रियजनो, आम्हाला याचं उत्तर आम्हाला स्वतःला देणं गरजेचं आहे. आणि आम्ही याविषयी स्वतःला आम्ही व्यवस्थित ठेवूया. आम्ही स्वतःची व्यवस्थित रीत्याने आम्ही तयारी करावा, ही आमची गरज आहे. आणि आम्हाला परमेश्वराने संधी दिलेली आहे. 6वा अध्याय, वचन 28. ते सर्व फितुऱ्यांतले फितुरे आहेत. ते चोहोकडे चहाड्या करीत फिरतात. ते पितळ व लोखंड आहेत. त्या सर्वांची वर्तणूक बिघडली आहे. भाता फुंकला आहे. शिसे जळून खाक झाले आहे. ते गाळून थकले आहेत. तरी दुष्टांची छाननी काही झाली नाही. आम्ही पाहतो की ही अवस्था देवाच्या लोकांची आहे, इस्रायल लोकांची आहे. आज ही अवस्था ख्रिस्ती लोकांची आहे. आम्ही पाहायला भेटतो की जैगिक रीतीने चालणं वाढलेलं आहे, त्याच्या वचनाप्रमाणे चालणं कमी आहे. त्याच्या वचनाचा प्रभाव, त्याच्या वचनाची इच्छा आज बहुतेकदा कमी झालेलं आहे. आणि आज वचनाविषयी पण खूप सोप्या रीतीने घेण्यात येते. खूप सोपं आहे. इर्म्याला देवाने दाखवलं, देवाला धन्यवाद असो. आणि इर्म्याने ते आपल्यासाठी लिहिलेले आहे. आणि आजच्या काळामध्ये जर आम्ही पाहतो ना, यातल्या बहुतेक गोष्टी सहज चालू आहेत. आणि लोकांचा विश्वास कशावर आहे? त्या खूप सुंदर गोष्टींवर आहे, त्यांना सुंदर आवडणाऱ्या गोष्टींवर आहे. आणि देवाने इर्म्याला स्पष्टपणे दाखवलं लोक कशावर भरोसा ठेवतात. 7वा अध्याय, 8व 9व वचन. पहा, ज्यांच्यापासून काही लाभ नाही अशा लटक्या वचनावर तुम्ही श्रद्धा ठेवता. ही अवस्था आहे आज सगळीकडं. कोणत्या वचनावर? लटकणाऱ्या वचनांवर. लोकांचं काय आहे? श्रद्धा आहे. हो, विश्वास आहे, भरोसा आहे. खूप छान वचन आहे. इर्म्याच्या काळात पण तेच चित्र आहे, आजही तेच आहे. आणि परमेश्वर त्याला म्हणतो की लोकांना सांगतो की पहा, ज्याच्यापासून काही लाभ नाही अशा वचनांवर तुम्ही श्रद्धा ठेवता. आज अनेक पाळक लोकांना स्पष्टपणे देवाचा संदेश सांगत नाही. ही जी वेदी ना प्रियजनो, हे पुलपीठ जे आहे, फक्त देवाची इच्छा सांगायला आहे. देव आपल्या लोकांविषयी काय आहे, त्याचं प्रेम, त्याची इच्छा, ते सांगायला. परंतु बरेच पाळक लोकांना गमावू नये या उद्देशाने स्पष्ट वचन नाही सांगत. खूप कमी लोक सरळ बोलतात. आणि आज गरज आहे या स्पष्टतेची. पण माहिती आहे परमेश्वर काय बोलला? तुम्ही लटक्या वचनांवर विश्वास ठेवता, श्रद्धा ठेवता. आणि ही अवस्था आजही तशीच आहे. पुढे वाचूया, काय सांगते वचन? 9. हे काय तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बाळाच्या मूर्तीला धूप दाखवता व ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता. परमेश्वर म्हणतो, हे काय तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बाळाच्या मूर्तीला धूप दाखवता व ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागतात. बाकीच्या गोष्टी आम्ही करतो है ना, सहज होतं. खोटं बोलणं, इतर गोष्टी, खोटी शपथ वाहतो. आणि परमेश्वर म्हणतो हे सगळं तुम्ही करता. या सगळ्या गोष्टी सहज रीतीने होतात. आणि हे तर थांबलेलं नाहीये.
प्रकरण इथं थांबत नाही, प्रकरण त्याच्या मंदिरापर्यंत येतं. मग हे पाप, हा स्वभाव, हे चरित्र घेऊन, हेच जीवन घेऊन, पश्चाताप न केलेला असताना, क्षमा न मागितलेले असताना, हे जीवन घेऊन लोक मंदिरात येतात, लोक वेदीकडे येतात. हे इर्म्या बोलत आहे, मी नाही बोलत. परमेश्वर म्हणतो हे तुम्ही करता. पुढं, आणि मग येऊन ज्या मंदिराला मी आपले नाम दिले आहेत त्यात माझ्या समोर उभे राहता. त्या माझ्या समोर उभा राहता. कुठे येऊन माहितीये का? मंदिरामध्ये येऊन क्षमा न मागता. सहज झालेला आहे प्रियजनो. या मंदिरात येण्याच्या अगोदर आम्ही काय काय केलेले? एकमेकांना घालून पाडून बोललो असन, एकमेकांची लायकी काढली असेल, एकमेकांना काहीतरी आम्ही खोटं बोललो असेल, आणि मंदिरात सहज आलोय आम्ही. परमेश्वर काय सांगत आहे की मग येऊन ज्या मंदिराला मी आपलं नाम दिलेले त्यात माझ्या समोर उभा राहता सहज. बरेच जण असे, त्यांना भीती नाही देवाची, देवाचा धाक नाहीये, देव काय करल काही वाटत नाहीये. आणि परमेश्वर म्हणतो तुम्ही सहज येता. पुढं, व आमची मुक्ती झाली आहे म्हणून ही सर्व अमंगळ कृत्ये करण्यास आम्हाला हरकत नाही असे मनात म्हणता. पहा, इथं परमेश्वर म्हणतो आमची मुक्ती झाली, आम्ही स्वतंत्र आहे, आम्ही तेव्हाच आमच्या पापाची क्षमा मागितली, आमचं मागच तारण झालं असं तुम्ही म्हणता. आमची मुक्ती झाली असं तुम्ही म्हणून ही सर्व अमंगळ कृत्य करायला आम्हाला हरकत नाही. मी चुकलो किंवा सहज बोलून गेलो मी, ते मग काय पाप थोडी केलं मी. स्वतःलाच काय करत आहे तुम्ही? सहमती दर्शवत आहेत. आज अनेकांनी ही सहमती स्वतःसाठी दाखवलेली. देवाच्या मंदिरात येतात, देवाच्या वेदीकडे येतात, सगळं सहज चालू आहे. देव याच्या विरोधात आहे. मग याजक कसाना का पाळक असाना, जर या वेदीवर सहज येणं आहे, मी याला काय बोललो आणि त्याला काय बोललो हे जर मी परवाच करत नाही आणि मग येऊन वेदीजवळ उभा राहतो, हे पाळक लोकांसाठी पण हा नियम आहे. परमेश्वर म्हणतो तुम्ही म्हणता मला काय हरकत आहे, परंतु माहितीये का काय केला व्यवहार देवासोबत? आज देवासोबत काय व्यवहार होत आहे? आजही हे व्यवहार थांबणं गरजेचं आहे. आज लोक हे थांबवत नाहीये. 11 वचन, माझे नाम दिलेले हे मंदिर तुमच्या दृष्टीने लुटारांची गुहा झाली आहे काय? पहा, हे माझ्या लक्षात येऊन चुकले आहे असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो माझं नाव दिलेलं हे मंदिर तुमच्यासाठी लुटारूंची गुहा झालेली आहे. देव नाहीये तिथं, लुटारे आलेले आहेत. एक तर आम्ही देवाचे असू, लुटारे असू, आणि लुटणं चालू आहे. परमेश्वर म्हणतो माझं मंदिर. पहिले करेन 3:16 परमेश्वर म्हणतो तुम्ही जिवंत देवाचा आत्मा तुमच्यात राहतो. आता देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहतोय, पण आपली वागणूक, आपला व्यवहार लोकांसाठी, पालकांसोबत, एकमेकांसोबत कसा आहे? परमेश्वर म्हणतो हे जे मंदिराचं मी नाव दिलेलं आहे, माझं नाव दिलेलं मंदिर, तुम्ही ते लुटारूंची गुहा केलेलं आहे. आज देवाच्या मंदिराची ही अवस्था आहे. मग आम्ही काय करावं? जेव्हा देवाच्या मंदिरात त्यालाच आदर नाहीये. हे अमेरिकेत घडायचं काही वर्ष अगोदर. अमेरिकेची गोष्ट, काळा माणूस बाहेर रडतोय आणि येशू झाला विचारतो तू का रडतोय? तो येशूला म्हणतो प्रभू येशू मी काळा आहे म्हणून मला ते आत्म्यात जाऊ देत नाही. येशू पण रडतोय त्यासोबत. तो म्हणतो येशू तू का रडतोय? येशू म्हणतो ते मलाच आत येऊ देत नाही, त्यांच्याच मनाचा कारभार चालू आहे. आज आपल्या खेड्यांमध्ये, शहरांमध्ये, चर्चमध्ये हेच प्रकार चालू आहे. मनमानी कारभार, पुलपीटवर मीपणा, स्वतःचा स्वभाव, नम्र भग्नपणा नाही. येशू कुठे माहितीये का? मंदिराच्या बाहेर आहे, मग चर्चच्या बाहेर. हे अमेरिकेत नाही, आता औरंगाबाद मध्ये. हे कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. आता अमेरिकेत नाही. येशू महाराष्ट्राच्या सगळ्या अनेक चर्चा बाहेर आहेत. मग राजा कोण आहे? मंडळीचा पाळक. हे उठायचं नाही, चालायचं नाही, लायकी काढणं चालू राहतं. लुटारूंची गुहा झालेली प्रभूशी बोल. इथं आम्ही पाहतो इर्म्याला बोलला काय करावं. या 7व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहतो तर सेनाधीश परमेश्वर एक सल्ला आपल्या प्रत्येकाला सांगतो. 7वा अध्याय 3
वचन, तिसरं आणि चौथं वचन. सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, म्हणजे ह्या स्थळी मी तुमची वस्ती करवीन. परमेश्वर म्हणतो आपले मार्ग, आपली कृती सुधारा, बदला. हा बदलाव करायला खूप कमी लोक तयार आहेत, बरेच जण तयार नाहीत. मी कशाला बदलू? मी बदललेलो आहे. मला प्रभूशीने बदललेलं आहे. माझं तारण झालं तेव्हा मला बदललं. मी असाच आहे, मी अशीच सेवा करल, मी असाच वागल. राहायचं तर माझ्या चेहऱ्याला, नाही सोडून जा, मला गरज नाही. नाही, मग काहीतरी चुकतंय. मग प्रभूशी म्हणतो आपल्या कृती सुधरा, म्हणजे या स्थळी मी तुमची वस्ती करील. चौथं वचन. हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, असे बोलून लटक्या भाषणावरती भिस्त ठेवू नका. बघा, अनेक जण प्रार्थना करतात, मग आहे ना, प्रार्थनेत खूप पवित्र पवित्र बोलतात, पण वर्तणूक एकदम वेगळी आहे. आणि परमेश्वर म्हणतो या वचनांवर तुम्ही का श्वास ठेवता? प्रिजनो, जर याच रीतीचं जीवन लोक जगत आहेत, माहिती आहे, एक गंभीर, खूप गंभीर गोष्ट तुम्हाला मला पाहायला भेटली. आणि ही गोष्ट अशी आहे, इथं कोणाचं काही चालणार नाही. हे जर असंच चालू राहिलं देवासोबत, हे सगळं देवासोबतच्या व्यवहाराविषयी आज आपण पाहत असतो. आम्ही देवासोबत जर असं वागतोय, तर देवाकडे पण एकच उत्तर आहे, तिथं काहीच तडजोड नाहीये. कोणी असेल, संदेष्टा असो, सेवक असो, सामान्य व्यक्ती असो, देवाकडे एकच उत्तर आहे. जर आजही देवाला सहज घेणं चालू आहे, देवाचं वचन वाचलं तर वाचू, त्याच्याप्रमाणे वागलो तर वागू, तर प्रियजनो, देवाकडे एकच उत्तर आहे. 7वा अध्याय 16 वचन. याकरता तू या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, आरोळी व विनंती करू नकोस, माझ्याजवळ मध्यस्थी करू नकोस, कारण मी ऐकणार नाही. जवळपास 4 गोष्टी आहेत या वचनामध्ये. परमेश्वर म्हणतो या लोकांसाठी, पहिले प्रार्थना करू नको, दुसरं आरोळी करू नको, तिसरं विनंती, आणि चौथं आहे मध्यस्थी करू नको. परमेश्वर म्हणतो मी ऐकावयाचा नाही. हे माहितीये कोणाविषयी? मग जे देवाला सोडतात, त्यांच्या इच्छेप्रमाणे वागतात, त्यांच्यासाठी. मग आमच्या वाईट दिवसामध्ये जर आम्हाला उत्तर भेटत नाही, आम्ही हे शोधणं आहे, मी माझ्या मूड प्रमाणे देवाला घेतलं का? माझ्या ऋतुमानाप्रमाणे मी देवाला घेतलं का? परमेश्वर स्पष्ट बोलला, हे लोक ऐकत नाहीये, हे सोडत नाहीये, आणि यांनी काय केलेलं आहे की माझं ऐकणं बंद केलेलं आहे. परमेश्वर त्याला म्हणाला, यांच्यासाठी प्रार्थना करायची नाही, यांच्यासाठी आरोळी करू नको, यांच्यासाठी विनंती करू नको, यांच्यासाठी मध्यस्थी करू नको, मी ऐकणार नाही. किती गंभीर गोष्ट प्रियजनो. आज बहुतेक जण देवाला बिलकुल घाबरत नाही, कारण त्यांना पाप करायला मजा वाटते, त्यांना स्वतःच्या मनाप्रमाणे चालायला मजा वाटते. परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या कोणाचं ऐकणार नाही. ही गंभीर अवस्था, एक गंभीर चित्र आम्हाला पाहायला भेटतं. आणि एवढं होऊन सुद्धा लोक देवासोबत चालत नाही. मग मला कधी कधी प्रश्न पडतो, ज्यांचं देवासोबत कवडीचं नातं नाहीये, काय खरंच त्यांसाठी प्रार्थना केल्यावर काय होईल का? जे कधी देवासोबत बसत नाही, वचनाला आदर नाहीये, त्यांच्या वाईट परिस्थितीमध्ये प्रार्थना करून काय उत्तर भेटतील? आम्ही याचा विचार करत नाही. हे परमेश्वराचं दुःख नाही. हे परमेश्वर त्याला बोलला आणि यिर्मया ऐकत गेला. यिर्मयाने सगळं लोकांना सांगितलं. माहितीये, लोकांनी यिर्मयाला विरोध केला. जर यिर्मयाच्या सेवेचं परीक्षण करू आजच्या काळाप्रमाणे, 1% पण त्याला प्रतिसाद नाही भेटला. सगळ्यांनी त्याला मूर्खात, येड्यात काढलं. त्याचा संदेश 100% खरा होता, कोणीच नाही ऐकलं त्याचं. त्याने राजांना सांगितलं, सिदकिया राजाला, तू जर पळून जाशील ना, तुझे डोळे फोडतील आणि तुला बंदिस्त करतील. नाही ऐकलं त्याने. त्याने सांगितलं 70 वर्ष बंदिवासात जाईल. बराबर 70 वर्ष बंदिवासात गेले, पण त्याच्या सेवेचं परीक्षण केलं ना, काहीच असे फळं काहीच दिसत नाही. फळं म्हणजे लोक लागतात, हे ना, तू संदेशला आहे ना, मग कुठे तुझ्याकडे लोक? आजच्या तारखेप्रमाणे जरी यिर्मया आपल्यासोबत असता, आम्ही त्याला मोठा सोडल्यात, गप्पा आणतोय रे तू,
हा, लयच मोठमोठी भविष्यवाणी करतो. कुठे आहे काय? हे बंडल आहे तू पण. हे बरेच पाळक लोक बोलले असते. मी पण बोललो असतो कदाचित. मी म्हटलं असं काही फेकतो हा. हो, लोक बोलले असते. पण माहितीये, इरम्याचं काहीच खोटं नव्हतं. इरमाला खोट्यांनी विरोध केला आणि तो सरळपणे देवाचा त्याने संदेश सांगितला. त्याने देवाचं गौरव केलं. इतकं असूनही, देवाचं वचन असूनही बघा, देवाचे लोक वचनासोबत नव्हते. प्रिजनो, तुम्हाला कोणासोबत राहायचंय? कोणासोबत चालू इच्छिता तुम्ही? माझा प्रश्न आहे तुम्हाला. हा, कोणासोबत चालू इच्छिता? मग आठवड्यातून एकदा वचन वाचायचं, महिन्यातून एकदा. लेकराला घ्या बरं थोडस. लेकराचा आवाज नका येऊ. जर आम्ही जगाबरोबर चालणार, पहिले योहान 2 अध्याय सांगतो, जग व जगातल्या गोष्टी नष्ट होतील. नष्ट होतील. जर आम्ही जगासाठी धडपड करतोय, परिवारासाठी, देवासाठी नाही प्रियजनो, आपलं आयुष्य खूप थोडं आहे. आम्हाला समजणं गरजेचं आहे. शेवटच्या वचनाकडे जातोय आम्ही. इर्म्याचं 7वा अध्याय आणि 23 आणि 24 वचन. तर मी त्यांना एवढीच आज्ञा केली की माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. तुमचे बरे व्हावे म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हाला सांगतो त्याने चाला. तरी पण त्यांनी ऐकले नाही, आपला कान दिला नाही. ते आपल्या संकल्पनाप्रमाणे, आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे चालले. ते मागे गेले, पुढे आले नाहीत. परमेश्वर या ठिकाणी म्हणतो, मी त्यांना एवढीच आज्ञा केली आहे, माझं वचन ऐका. देवाची एक अपेक्षा प्रिजन आज, आम्ही त्याचं वचन, माझा संदेश नाही हा, जे वचन तुमच्या हातात आहे ना, वाचा आणि ऐका देव काय बोलत आहे. परमेश्वर म्हणत आहे, माझं वचन ऐका, माझ्या वचनाप्रमाणे चाला, आणि म्हणजे मी तुमचा देव होईन, तुम्ही माझे लोक व्हाल. तुमचं बरं व्हावे म्हणून जो मी तुम्हाला सरळ मार्ग दाखवला, त्याच सरळ मार्गाने चाला. जर दुसरा मार्ग तुम्ही शोधायचा प्रयत्न करता किंवा चालायचा प्रयत्न करता, नका चालू. बलामाने प्रयत्न केला, नाही जमलं, आणि कोणालाच जमणार नाही. परमेश्वराची एकच इच्छा आहे आणि एकच आज्ञा आहे की आम्ही त्याचं वचन ऐकावं. पण हे चित्र तेव्हा आहे, आजही तेच आहे. तरी पण त्यांनी ऐकलं नाही, आपला कान दिला नाही. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे, दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे ते चालले, ते मागे गेले, पुढे आले नाहीत. बहुतेक ख्रिस्ती लोक माग चालले. का माहितीये का? मनाच्या हट्टाप्रमाणे. मग पाळक असतील, साधारण ख्रिस्ती असतील का संदेष्टे असतील, जर मनाच्या हट्टाप्रमाणे चालू आहे ना, ते देवासोबत चाललेले नाहीये, ते मागच चाललेले आहेत, असं वचन आम्हाला सांगतं. तेव्हाही संदेष्टे येऊन गेलेत आणि खूप मोठे संदेष्टे होते. राजाच्या दरबारात पण संदेष्टे होते. राजाने जवळच ठेवलेलं होतं, पण खरा संदेश सांगणारा एकमेव इर्म्या होता. आज आम्हाला गरज आहे खरं वचनात चालण्याची, खऱ्या वचनाप्रमाणे वागण्याची आम्हाला गरज आहे. आणि परमेश्वर म्हणतो, तुमचे पूर्वज मिस्र देशातून निघाले ना, तेव्हापासून आजपर्यंत माझे सर्व सेवक जे संदेश मी तुमच्याकडे पाठवित आलो, त्यांना मोठ्या मी निकडीने पाठवत आलो, पण त्यांनी माझं ऐकलं नाही, आपला कान दिला नाही. तुझं आम्ही कोणाचं ऐकतोय? वर्षानुवर्ष आम्ही कोणाचं ऐकत आहोत? काय खरंच आम्ही त्याचं ऐकून त्याच्या म्हणण्याप्रमाणे चालतोय का? आम्ही आता विचार करावा आणि थोडंसं थांबून आम्ही स्वतःचं दर्शन करावं. मी कोणाचं ऐकते, मी कोणाचं ऐकून चालत आहे आणि मी कशाप्रमाणे वागत आहे. इतकं सगळं परमेश्वर इर्म्याला बोलला. पण आणखीन परमेश्वर त्याला काहीतरी बोलला. वाचूया याच अध्यायाचं 27वं वचन. तू ही सर्व वचने त्यांना सांगशील, तरी ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना हाक मारशील, पण ते तुला उत्तर देणार नाहीत. मग कशाला देवाने त्याला प्रगटीकरण दिलं? परमेश्वर माहिती त्याला काय बोलला? अपयशी सेवा, आजच्या काळाप्रमाणे. हाकलण्यात येईल आम्हाला संस्थेमधून, तुझी गरज नाहीये, काही सेवा करतो तू. परमेश्वर त्याला बोलला,
काय बोलला? तू ही सर्व वचनं त्यांना सांगशील तरी ते तुझं ऐकणार नाहीत. तू त्यांना हाक मारशील पण ते तुला उत्तर देणार नाहीत. प्रियजनो, आमच्याविषयी काय आहे मग? काय आहे आमच्याविषयी? ही वचन आम्ही ऐकलीत. काय आमची पण हीच प्रतिक्रिया आहे का? की आम्ही त्यांना वचन तर तुम्ही ऐकलेत, स्वीकारणार आहे का नाही ठरवा. आणि परमेश्वर म्हणतो तू त्यांना हाक मारशील पण ते तुला उत्तर देणार नाही. इथं आम्ही बसायला नको बरं, कारण मग न्यायाचा प्रसंग खूप कठीण आहे. एक तर झलक आली, परमेश्वर म्हणतो मी काय प्रार्थना ऐकणार? सरळ आहे इथं. परमेश्वर इतका सरळ या बाबतीमध्ये, तो ऐकणारच नाही. शमूलाचं पण नाही ऐकलं देवाने. का माहितीये का? शाऊलाने देवासोबत चालायचं सोडलं. परमेश्वर त्याला स्पष्ट म्हणतो तू त्यासाठी मध्यस्थी का करतो? मी ऐकणार नाही. सोडलं. शमूलाची प्रार्थना ऐकणं देवाने सोडलं. जर देवाच्या लोकांसोबत असं घडलं तर कसं होईल प्रियजनो? देव आज आमच्याकडे वैयक्तिक पाहतो. खरंच आम्ही हृदयातून त्याच्याजवळ बसतो का बुद्धीने बसतो? नाही, मला इर्म्याचा हे वचन माहिती आहे, पण जाऊ द्या पुन्हा एकदा वाचतो. मग आम्ही बुद्धीने वाचतो. मग काही प्रगटीकरण नाही, काय नाही, काहीतरी पटतं, काहीतरी आवडतं, आम्ही त्याला हे करतो. पण त्याचा आत्मा मग का नाही बोलत आमच्याशी? आम्ही असा कधी विचार करतो का? परमेश्वर म्हणतो तुमचे पूर्वज मिसर देशातून निघाले तेव्हापासून आजपर्यंत मी वेगवेगळे संदेश ते तुमच्याकडे पाठवलं, परंतु त्यांनी मोठ्या निकडीने मी पाठवले पण त्यांनी ऐकलं नाही. कधी ऐकणार प्रियजनो आम्ही देवाचं? कधी चालणार त्याच्या म्हणण्याप्रमाणे? त्याचा विचार करा. आज गरज आहे. कोणती गरज आहे माहिती आहे का? की आम्ही देवाचं ऐकावं. आणि परमेश्वराने इर्म्याला ते दाखवलं जे कोणी ऐकायला उत्सुक नव्हतं. तुम्ही इर्म्याचं पुस्तक वाचा. खूप मारलं इर्म्याला, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मारलं, त्याला जेलमध्ये टाकलं, तुरुंगात टाकलं, जेलचं जेवण, विहिरीत फेकलं, आणि पवित्र शास्त्र सांगतं त्याला चिंध्या बांधून त्याला विहिरीतून काढलं. तो विहिरीत गाळात फसला होता. राजाला एक जण सांगतो की महाराज दुष्काळ आहे, तो जर तसा पडला तर मरून जाईल. गाळात फसलेला होता विहिरीत, देवाचा संदेश सांगण्यामुळे. खोटे संदेश ठेवून त्याला विरोध करत होते. त्या विरोधाच्या परिस्थितीमध्ये इर्म्या होता आणि त्याने जी भविष्यवाणी केली त्याप्रमाणे सगळं काही घडलं. तितक्या राजाला पकडलं, इस्रायलचा बंदिवास सुरू झाला. आणि इर्म्या तुम्हाला मला माहिती काय सांगत आहे? परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. तुम्ही बोलत आहात का? तुम्ही ऐकत आहात का? तुम्ही कोणाचे आवाज ऐकता रोज? जगाचे, सांसारिक, काय वादविवाद झालेत, काय अडचणी आल्यात, काय कामावर कमी जास्त झालं, ते ऐकतो का आम्ही देवाच ऐकतो? तुमच्यावर आहे प्रियजनो. जर देवाचं ऐकायला आमच्याकडे वेळ नाहीये, तो कधी ऐकाल आमचं? 5 मूर्ख कुमारी आवाज देऊ लागल्या, अजून आवाज आला, मी तुम्हाला ओळखत. त्या ऐकायला तयार नव्हत्या. मार्था ऐकायला तयार नव्हती. प्रियजनो, आम्ही ऐकणार का नाही त्याचं? आणि खूप थोडं आयुष्य आहे तुमचं आणि माझं, पण आम्ही काय जीवन जगतोय याचं तपासणी करूया. स्वतःला आम्ही थोडं हलवूया, बघूया की का देवाने इर्म्याला दाखवलं. इर्म्याला त्रास झाला, तुम्ही पहा अनेक वेळा तो लिहितो की परमेश्वरा तुझं वचन माझ्या निंदेला कारण झालं. मला त्रास होतो परमेश्वर या वचनामुळे, कारण लोक ऐकत नाहीये. आज देवाला त्रास होतो, देवाला पण दुःख होतं जेव्हा आपण त्याचे म्हटलेले लोक आहे ना, त्याच्या म्हणण्याप्रमाणे चालत नाही ना, त्याच्या वचनाप्रमाणे चालत नाही. त्याला खूप त्रास होतो. एक तर आम्ही त्याला आता आनंद देतोय किंवा आम्ही त्याला खूप मोठा त्रास देतो. पण माहितीये का, आम्ही पण सहज घेत आहोत. मला अनेक ठिकाणी दिसतं, मंडळीत पण दिसतं, आम्ही सहज घेतोय. वाचलं तर वाचतो वचन, म्हणजे आम्ही दिला तर देतो त्याला वेळ, केला तर केला त्याचा आदर. तो तसा नाही प्रियजनो. तो इतका चांगला आहे, तो आपला काहीच लपवत नाही. आपला चांगुलपणा
आपलं रहस्य, आपलं प्रगटीकरण काहीच लपवत नाही. आपण आपली कला लपवू शकतो, है ना, सगळी कला कोणाला सांगू शकणार नाही, पण तो सगळं आपलं आमच्यावर उघडं करून देतो तो. पण माहितीये का, त्याला लागत आहे आम्ही त्याच्याजवळ बसावं, त्याचं ऐकावं, त्याचं ऐकावं. आणि हिरम्याने जेव्हा बघितलं, फक्त एकटा हिरम्या होता, त्याला पण बंदिस्त करून नेलं होतं. पण माहिती त्याच्यावर एक खूप मोठा अनुग्रह झाला. नबुकदनेस्सर राजाने त्याच्या सैनिकांना सांगितलं होतं, याची चांगली देखरेख करा, चांगली व्यवस्था ठेवा, त्याला हात नाही लावायचं. कारण नबुकदनेस्सराला माहित होतं, हा जे काही बोलला ना, हे सगळं खरं आहे. तुम्ही वाचाल हिरम्याचं पुस्तक, तिथे तुम्हाला कळून येईल हिरम्याची भविष्यवाणी खरी ठरली. राजा लोकांनी अभ्यास केला होता की हा मनुष्य खूप वर्षापासून बोलतोय, आणि खरोखर तसं आहे. शेवटी सितक्याला पण कळालं हिरम्याकडे देवाचं वचन होतं. पण आता बंदिस्त गेल्यावर हिरम्याला लोकांनी प्रतिसाद दिला नाही. आज आम्ही त्याला प्रतिसाद देणार का? मला नको आहे, कारण परमेश्वर स्पष्ट बोलला, तू त्यांना सांगतील पण ते ऐकणार नाही. तुमचा प्रतिसाद त्याला लागत आहे, कारण स्वर्गात नेणारा तो आहे तुम्हाला, मी नाही. त्याचं वचन जर तुमच्या हृदयात आहे ना, ते वचन तुम्हाला स्वर्ग घेऊन. पण जर ते पडलेल्या अवस्थेत प्रियजनो, ते जर पाखरांनी चोरलं, आम्ही आमच्या धार्मिकतेने किंवा जुन्या आठवणीने किंवा जुन्या काही कर्तृत्वाने आम्ही स्वर्गात जाऊ शकणार नाही. हिरम्या आज तुम्हाला मला सांगत आहे, परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. त्याने 50, 60, 70 वर्ष सेवा केली, पण माहितीये त्याच्या तरुणपणा, बालपणापासून देव त्याच्यासोबत बोलत गेला. त्याने देवाचं ऐकलं. देवाच तुम्हाला मला जर बोलत आहेत, आम्ही उठणंय. परमेश्वर जे दाखवत आहेत ते बघणंय. परमेश्वर जे सांगत आहे ते ऐकणंय. परमेश्वर जे करायला सांगत आहे ते करणं गरजेचं आहे. जर नाही प्रियजन, आम्ही त्याचे उपयोगाचे कसं ठरणार? म्हणून मी सांगन, ह्या वेदीकडे येताना वर येऊ नका. हे खूप पवित्र ठिकाण आहे. तुम्ही त्याला प्रदर्शित करत आहात, तुम्ही त्याची छाप पाडत आहात. मला माझी छाप पाडायची गरज नाहीये, माझ्याकडे काही नाहीये. जर त्याचं वचन माझ्याकडे नाहीये, माझी छाप टाकून उपयोग नाहीये. मला खूप चांगलं वचन सांगता येतं, मला खूप नाही, ही गरज नाहीये. मला एकच छाप टाकणे, तो किती चांगला आहे, तो किती श्रेष्ठ आहे, आणि तो किती नाही जबरदस्त करल, भयंकर रीतीने करल, त्याचं वचन काय सांगत आहे हे सांगण्यासाठी ही वेदी आहे, हे पुलपीठ आहे प्रियजन. आणि विनंती करल त्याचा आम्ही आदर करणं, इथे आणि अगोदर पण आणि आम्ही घरी गेल्यावर पण गरज आहे प्रियजन. नाही तर तो जर आम्हाला बघल, खरंच त्याला आनंद वाटतोय का आम्हाला पाहून? का त्याला कसं वाटतंय की आम्ही आजही सहज घेतोय त्याच्या वचनाला, त्याच्या प्रगटीकरणाला? आम्ही ठीक आहे, आम्हाला आता ज्ञान आलेले, आम्हाला माहीत झालेली आहे, पण आम्ही काय चालतोय तो बघतोय. हा प्रियजनो, तो बघत आहे. सगळ्या 4 राजांकडं परमेश्वराने हिरम्याला पाठवलं. 4 राजांना त्याने संदेश दिला. फक्त योशियाने ऐकलं. योशियाचा उल्लेख आलेला आहे, पण बाकीच्यांनी नाही ऐकलं. आम्ही ऐकणार का त्याचं? याचा आम्ही विचार करूया. याचं उत्तर आम्ही त्याला देऊया. हे जे तुमच्या माझ्याकडे आलेले अलौकिक आहे, पण हे दुय्यम स्थान आहे ना, आम्ही स्वप्नच राहील. मग स्वर्गात जायचं फक्त स्वप्न राहील, काही नाही घडणार. का माहिती का? आमच्या कृती, आमची वागणूक आम्ही सुधारायला तयार नाहीये. देवाला लागत आहेत, आम्ही त्याला विसरू नये. आम्ही आपलं जेवण विसरावं, आमचे कामं विसरावेत, परंतु वचन का विसरावं आम्ही? आज आम्ही वचन वाचायला विसरलोय, वचनाप्रमाणे चालायला, वागायला विसरलोय. कोणी आम्हाला असं सांगितलं? पौल गलतीकर अशा मंडळीला म्हणतो, तुम्ही इतके चांगले धावत होता, तुम्हाला कोणी अडखळवलं? आम्ही का अडखळलो? कोणी अडखळलो? परिस्थितीने, आजारांनी, अपयशांनी, कशाने? याचं परीक्षण करा, देवाच्या हाती आहे.